आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचं जे षडयंत्र या ठिकाणी महाराष्ट्राच्या बीजेपी RSS सरकारनं सुरू ठेवलं आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करणं, जातीमध्ये भांडणं लावणं हा एकमेव अजेंडा आहे। वर्गीकरण काय होणार नाही, यांना नामांतरासारखी परिस्थिती निर्माण करायची, अजून एक दोन पिढ्या यांना बर्बाद करायच्या आणि RSSचा डाव आहे। या डावाला मातंग समाज बळी पडलाय, पण मातंग समाजाचे सर्वच लोक नेते ह्याच्या संदर्भामध्ये चांगली भूमिका आहे। त्यांचं म्हणणं वर्गीकरण होऊ नये, विशेष करून या ठिकाणी त्यांच्या समाजाचे जे काही कार्यकर्ते नेते त्यांचाही आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यांच्या ह्या पाठिंब्यामुळे आणि चर्मकार समाजाच्या पाठिंब्यामुळे वर्गीकरण होणार नाही आणि वर्गीकरण होऊ नये म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी संविधानी प्रेमी जनता, कार्यकर्ते, नेते एकत्र येऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे। भाजप सरकारचा जे डाव आहे ते या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकांना मला विनंती करायची की आपण ओळखून घ्या की मराठा समाज वर्सेस OBC समाज केलाय, तसंच मातंग समाज वर्सेस 58 जाती असा त्यांना हा संघर्ष पेटवायचा आहे। त्या संघर्षाला बळी पडू नये म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की बाबासाहेबांना आरक्षण नावाचे एक घर बांधलेलं आहे, त्या घराचा विस्तार करा पण ते घर तोडू नये। जय भीम, जय बुद्ध। आपला काय आहे की बदर समिती 1965 ला लोकरू समिती, त्यानंतर लवजी उस्ताद साळवे यांचा अभ्यास आयोग, ह्याचा जर आपण सर्वांनी अभ्यास केला तर वर्गीकरणाचा अधिकार जो आहे तो पार्लमेंटला आणि राष्ट्रपतीला आहे। आर्टिकल 341-42चा जर आपण सखोल अभ्यास केला त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की एखाद्या समूहाला जर वगळायचं किंवा समाविष्ट करायचं असेल तर एक तर पार्लमेंटमध्ये हाऊसमध्ये त्या ठिकाणी चर्चासत्र घ्यायचं, त्यांना वगळायचं का न वगळायचं या चर्चासत्राला अंती ठराव पास करून राष्ट्रपतीला पाठवायचं, राष्ट्रपती जेव्हा अंतिम मोहर लावीन। त्याच्यामुळे संविधानाच्या पूर्ण आर्टिकलचा सत्यानाश केलेला आहे ना। सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन कुणच वाचली नाही। सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय की जे 7 जजचा जे बेंच होता त्यांनी डिसिजन असं दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये जा, त्या राज्यामधली त्या ठिकाणची माहिती कलेक्ट करा आणि माहितीच्या आधारावर सगळ्यात महत्वाचं तर सुप्रीम कोर्टाचा असा आदेश आहे की तुम्ही आधी जनगणना करा की कोण्या जातीचे किती लोक आहेत, कोण्या समाजाचे किती लोक आहेत, कोण्या समूहाचे किती लोक आहेत, ती टक्केवारी काढा आणि त्या टक्केवारीच्या माध्यमातून तुम्हाला जर वाटलं आणि लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं तर तुम्ही त्या ठिकाणी वर्गीकरण करा। आता बदर समितीचे जे अहवाल त्या ठिकाणी साजरा केलाय आपल्याला कोणालाच माहित नाही। ह्या ठिकाणी कसं आहे की एखादी समिती स्थापन केली न्यायालयाने, एक तर ती 1 सदस्य आहे, त्यांनी 5 किंवा 7 सदस्य करायला पाहिजे होती। ती समिती कोण्याही जिल्ह्यात, तालुक्यात, गाव पातळीवर आली नाही, त्या समाजाच्या कोण्या माणसाला त्याने विचारलं नाही, त्याच्यामुळे त्या समितीवर सर्वांचा आक्षेप आहे। आणि ही समितीचा जे अहवाल आलाय ते 10 एप्रिलला आलाय, 15 एप्रिल पर्यंत त्यांनी सबमिट केला आणि म्हणले हरकत दाखल करा। पुन्हा समाजाने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 30 एप्रिल दिली। आता 30 एप्रिल पर्यंत आपण त्या ठिकाणी हरकती दाखल केल्या, निघणार काय याच्यातून? काहीच निघणार नाही। आता त्यांचं म्हणणं आहे की तेलंगणा राज्यानं त्या ठिकाणी वर्गीकरण केलंय, कर्नाटक राज्यानं वर्गीकरण केलं, पण महाराष्ट्र सरकारला हे माहित नाही वर्गीकरण करायचं त्यांनी जनगणना केली। राष्ट्रीय जनगणना वेगळी आणि त्या राज्यातली जनगणना वेगळी। महाराष्ट्र सरकारनं तसली कोणतीही जनगणना केली नाही, म्हणून फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, जातीमध्ये भांडणं लावायचे, तोडाफोडा राज्य करायचं, विकासाचे मुद्दे बाजूला ठेवायचे, जातीचे मुद्दे आणायचे, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करायचे, माया कमवायची आणि जनतेला वाऱ्यावर सोडायचं। धन्यवाद, जय भीम। आंबेडकरी जनता व सर्व पक्षसंघटना ज्या की 59 जाती SC मध्ये मोडतात यांच्या मार्फत आज या ठिकाणी अबकड हे जे वर्गीकरण आहे, उपवर्गीकरण हे रद्द करण्यासाठीचं एक आंदोलन या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने, त्यात म्हणजे अबकडमध्ये जे काही 59 जाती आहेत त्या सर्व जातीच्या वतीने या ठिकाणी एक निदर्शने, धरणे, आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। आणि जोपर्यंत ज्याचा बदर समितीचा अहवाल रद्द होत नाही तोपर्यंत नवीन जी आता 2011ची जी जनगणना आहे ती रद्द करून जोपर्यंत 2027 मध्ये जनगणना जी होत नाही आणि ती झाल्याशिवाय अहवाल कुठल्याही प्रकारचा म्हणजे पुढे जाऊ नये आणि अबकड हे त्वरित रद्द करावं या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेले आहे। आणि जर याचा त्वरित जर महाराष्ट्र शासनाने जर लक्ष घातले नाही तर भविष्यामध्ये मोठं आंदोलन छेडण्याची देखील या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही। समज गैरसमज कसे त्यामध्ये 59 जाती आहेत
अ मध्ये कोण यायचा, ब मध्ये कोण जायचा, क मध्ये कोण जायचा. परंतु मी याचा मला काय म्हणायचं की जर प्रश्न असते तर प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावर उत्तर देण्यात येईल ना. अरे तुम्ही आम्हाला त्या अहवालात जर सार्वजनिक केलं नाही तर आम्ही कशाच सूचना मांडायच्या, जनतेनं कशा सूचना मांडायच्या. आणि या सगळ्याच गोष्टी काही सर्व आता ग्रामीण भागामध्ये सर्वच काही समाज सुशिक्षित नाही. त्यांना कशा पद्धतीने सूचना मांडायच्या, कशा हरकती मांडायच्या आणि कुठल्याच विषयावर हरकती मांडायच्या हे आम्हाला कळायला मार्ग नाही ना. तो मार्ग जर असा जोपर्यंत तुम्ही सार्वजनिक करत नाहीत बद्दर समितीचा अहवाल, तोपर्यंत आम्हाला सूचना आणि हरकती मांडता कशा आहे त्याला. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ते बद्दर समितीचा अहवाल एक सार्वजनिक करा आणि तो रद्द देखील करा. नसता आम्हाला आंदोलन सर्व समाजाला म्हणजे 59 जाती ज्या आहेत त्या सर्व जातीला सोबत घेऊन एक तीव्र आंदोलन या महाराष्ट्रावर छेडावे लागेल, याची दक्षता शासनाने घ्यावी. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एससी मधील सर्व जाती समूहाने आज जे निवेदन दिलेलं आहे, या निवेदनाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आमचाही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने या वर्गीकरणाला कडक विरोध आहे. जर हे वर्गीकरण नाही थांबलं तर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून यापुढेही जाऊन सर्वांना सोबत घेऊन अनेक मोठं आंदोलन छेडण्यात येईल असं मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सांगू इच्छितो. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आरक्षण अ ब क ड वर्गीकरण आहे ते नाही व्हायला पाहिजे. आमचा याला कट्टर विरोध आहे आणि म्हणून आम्ही यांना रिपब्लिकन पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे आणि यांच्यासोबत आम्ही काम करणार आहोत.